लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील हजारो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत एसटी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। देश स्वतंत्र झाल्यापासून बंजारा समाज अनुसूचित जमातीचे सर्व निकष पूर्ण करत असून सुद्धा बंजारा समाजातील अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत बंजारा समाजात या आरक्षणापासून वंचित ठेवून मोठा अन्याय आजपर्यंतच्या राजकर्त्यांनी केला आहे। तरी मराठा समाजास जसा हैदराबाद गॅजेटनुसार न्याय दिला त्याचप्रमाणे बंजारा समाजास सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमात एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन न्याय द्यावा। या मागणीसाठी आज उदगीर येथे बंजारा आरक्षण कृती समिती उदगीर जळकोट यांच्या वतीने हजारो बंजारा बांधवांसह उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे समाजाच्या दीर्घकालीन सामाजिक व शैक्षणिक मागण्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। उपस्थित समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकजूट दाखवत पुढेही संघटित स्वरूपात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। समाजाच्या हक्कासाठी लढा अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आज आम्ही उदगीर विधानसभेतील उदगीर जळकोट तालुका बंजारा कृती समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आज निवेदन देण्यासाठीची जर संख्या पाहिली तर समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि तो आज रस्त्यावर उतरून या ठिकाणी दिसतो। आम्हाला या माध्यमातून इतिहास माहिती आहे, तुम्हाला सगळा अभ्यास आहे, आता त्याच्या खोलात मी जाणार नाही। बंजारा समाज एसटी आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो का तर निश्चितपणे करतो, पण देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या अडाणीपणाचा आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन राज्यकर्त्यांनी आमच्यावर हा अन्याय केलेला आहे। पण आमचा आता समाज जागृत झालेला आहे, शिक्षित झालेला आहे, आम्ही अभ्यास करतोय, आम्ही विचार करतोय। त्यामुळं एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय हा अन्याय बंजारा समाज कदापि सहन करणार नाही। आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो, आमचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बांधव एसटी आरक्षणात आहेत, कर्नाटकातील बांधव एससी आरक्षणात आहेत। त्याच न्यायानुसार जसा मराठा समाजाला न्याय दिला तसा बंजारा समाजाला या शासनाला न्याय द्यावाच लागेल, अन्यथा बंजारा सुद्धा या ठिकाणी लातूरमध्ये महामोर्चा तर काढेलच, पण भविष्य काळामध्ये बंजारा समाजाचा हा जनसमुदाय सुनामीच्या रूपामध्ये मुंबईमध्ये धडकेल आणि महाराष्ट्रातलाच बंजारा समाज नाही तर आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा बंजारा समाज मुंबईमध्ये कुठू आणि बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू। एवढंच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आव्हान करतोय की आम्हाला ती वेळ येऊ देऊ नका। आम्ही न्याय मागतोय, आम्ही भीक मागत नाही आणि तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही न्याय नाही दिलात तर तो न्याय कसा घ्यायचा आहे हे बंजारा समाजाला माहिती आहे। बंजारा समाजाचा इतिहास तपासून पहा, हा स्वाभिमानी समाज आहे, हा लढाऊ समाज आहे, हा कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये लढणारा समाज आहे, एवढं तुम्ही आठवण ठेवा। आज उदगीर जळकोट आणि देवणी तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या निवेदनाच्या या सगळ्या मोर्चामध्ये सकल बंजारा समाजाने उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला आहे। तत्कालीन सरकारने ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं त्यावेळेस बंजारा समाजावरती अन्याय केलेला आहे। जो समाज एसटी प्रवर्गामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये एसटी प्रवर्गामध्ये आणि कर्नाटकामध्ये एससी मध्ये येतो, त्याच धर्तीवरती एससी किंवा एसटी मध्ये बंजारा समाजाला आरक्षण द्यायला हवं होतं, पण तत्कालीन सरकारने या बंजारा समाजावरती घोर असं अन्याय आणि अत्याचार केले आणि एनटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊन अन्याय केला। जो बिदर जिल्हा निजामकालीन बिदर जिल्हा होता, त्या बिदर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुका होता, त्याच धर्तीवरती तो त्याच जिल्ह्यातला जो बंजारा बांधव आहे तो आज एसटी मध्ये आहे आणि आज बंजारा बांधव जो आहे तो एनटी प्रवर्गामध्ये येतो। तर तत्कालीन सरकारने केलेल्या चुका या सरकारने दुरुस्त कराव्या, अन्यथा बंजारा समाज पेटून उठलेला आहे, जागृत झालेला आहे। भविष्यामध्ये जर एसटी आरक्षण जर बंजारा समाजाला मिळालं नाही तर भव्य असा मोर्चा राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती उभं राहू शकतो। ही खबरदारी या शासनाने घ्यावी अशी बंजारा समाजाच्या वतीनं मी विनंती करतो। धन्यवाद।